नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनियन बँक ऑफ इंडियाकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे नवीन याबद्दल विस्तारित माहिती पाहूयात। पाहू शकता युनियन बँक ऑफ इंडियाकडून 2024-25 स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे युनियन बँक ऑफ इंडियाकडून। एकूण जागा पाहू शकता 606 टोटल जागा आहेत। याच्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात। Union Bank of India, hereinafter called the bank, leading listed public sector bank with central office in Mumbai, having pan-India as well as overseas presence। ठीक आहे, पोस्ट पाहू शकता पहिल्याची पोस्ट आहे चीफ मॅनेजर IT सोल्युशन्स आर्किटेक्टसाठीची आहे। यासाठी पे स्केल दाखवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इथं वॅकेन्सीज आहेत, एकूण 2 वॅकेन्सीज आहेत। त्याच्यानंतर चीफ मॅनेजर IT क्वालिटी एश्युरन्स लीडसाठी एकूण 1 जागा आहे। चीफ मॅनेजर IT सर्व्हिस मॅनेजमेंट एक्सपर्टसाठी एकूण 1 जागा आहे। चीफ मॅनेजमेंट IT आगाईल मॅथॉलॉजिस्ट स्पेशलिस्टसाठी 1 जागा आहे। त्याच्याबरोबर सिनियर मॅनेजर IT साठी एकूण 2 जागा आहेत। सिनियर मॅनेजर IT रिपोर्टिंग अँड ETL स्पेशलिस्ट मॉनिटर अँड लॉगिंगसाठी 2। त्याचबरोबर सिनियर मॅनेजर रिस्कसाठी एकूण 20 जागा आहेत। सिनियर मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंटसाठी 14 आहेत। त्याचबरोबर मॅनेजर IT फ्रंट एंड मोबाईल ॲप डेव्हलपरसाठी एकूण 2 जागा आहेत। मॅनेजर IT EPI प्लॅटफॉर्म इंजिनियर इंटिग्रेशन स्पेशलिस्टसाठी एकूण 2 जागा आहेत। मॅनेजर रिस्क या पदासाठी 27। त्याचबरोबर सगळ्यात जास्त जागा मॅनेजर क्रेडिट या पदासाठी 271 जागा आहेत। मॅनेजर लॉ या पदासाठी एकूण 25 आहेत। त्याचबरोबर मॅनेजर इंटिग्रेटेड टेरिटरी ऑफिसरसाठी एकूण 5 आहेत। मॅनेजर टेक्निकल ऑफिसर एकूण 19। असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी 2 आहेत। असिस्टंट मॅनेजर आर्किटेक्टसाठी 1। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर टेक्निकल ऑफिसर परत JMBS मध्ये 30 जागा आहेत। असिस्टंट मॅनेजर फॉरेक्ससाठी एकूण 73। अशी एकूण 606 जागांची भरती आहे। त्याच्यानंतर इथं विस्तारित ज्या जागा आहेत रिझर्वेशननुसार पाहू शकता। प्रत्येक SC किती आहेत, ST OBC त्याचबरोबर EWS त्याच्यानंतर ओपनसाठी आहेत एकूण जागा। त्याचबरोबर PWBDसाठीच्या राखीव जागा या पद्धतीने पाहू शकता। विस्तारित जी माहिती आहे जाहिरातीमध्ये आहे, लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, डाउनलोड केली जाऊ शकते। त्यानंतर इथे पाहू शकता शेड्यूल ऑफ इव्हेंट्स आहे, हे कशा पद्धतीने स्टार्ट जे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात जी आहे 3 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे। तर अर्ज करण्याचा शेवटची तारीख जी आहे दिनांक आहे 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे। एलिजिबिलिटीसाठी या पाहूयात। याच्यामध्ये पाहू शकता नॅशनॅलिटी इंडियन असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे चीफ मॅनेजर IT सोल्युशन्स आर्किटेक्टसाठी वयाची पात्रता आहे 30 ते 45 वर्ष, कमीत कमी 30, जास्तीत जास्त 45। याच्यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये BSc BE BTech डिग्री असणं आवश्यक आहे। मास्टर्स ऑफ कॉमर्स किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स MCA किंवा MTech MSc। याच्यामध्ये मिनिमम 60% मार्क्स ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स आहे, कमीत कमी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स विथ 6 years एक्सपिरियन्स इन डोमेन इज मॅन्डेटरी। डोमेन एक्सपिरियन्स अँड ड्युरेबिलिटी एक्सपिरियन्स अशा पद्धतीने ही जी शैक्षणिक पात्रता आहे प्रत्येक पदासाठी चीफ मॅनेजर IT क्वालिटी एश्युरन्ससाठीची सुद्धा देण्यात आलेली आहे। प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथे पाहू शकता नोट देण्यात आलेले आहेत। ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे पाहूयात। वयाची जी पात्रता आहे त्याच्यासाठी एक्सटेन्शन म्हणजेच सूट जी आहे SC ST 5 आहे, OBC 3 वर्ष आहे, PWBD 5 आहे, एक सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाची आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे। सिलेक्शन प्रोसेस जी आहे ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट आहे याच्यासाठी पोस्ट कोडनुसार तुम्हाला अर्ज करताना हे पोस्ट कोड सिलेक्शन करायचं आहे। त्याच्यानंतर ही जी परीक्षा जी आहे एक्झाम आहे प्रोफेशनल नॉलेज रिलेव्हंट टू द पोस्ट म्हणजे प्रोफेशनल नॉलेज पोस्ट संबंधीचं नॉलेज असणं आवश्यक आहे। 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी 100 प्रश्न असणार आहेत त्यावर आधारित प्रोफेशनल नॉलेजवर आधारित पोस्टच्या, आणि टोटल ड्युरेशन असणार आहे 120 मिनिटाचं। याच्यामध्ये पाहू शकता ते पोस्ट आहे कोडसाठी याची क्वांटिटी ऑप्टिट्यूड आहे 25 क्वेश्चन्स असणार आहेत 25 मार्क्स। रिझनिंग आहे 50 प्रश्न आहेत 50 मार्क्स। प्रोफेशनल नॉलेज रिलेव्हंट टू द पोस्ट म्हणजे पोस्ट संबंधीचं नॉलेज असणं 50 प्रश्न 100 मार्क्स। इंग्लिश लँग्वेजसाठीचे एकूण 25 प्रश्न आहेत आणि त्यासाठी 25 मार्क्स आहेत। असे 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स
200 मार्क्स आहेत. पेनल्टी असणार आहे रॉंग आन्सरसाठी, म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग कट होणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसमध्ये पर्सनल इंटरव्ह्यू आहे, ग्रुप डिस्कशन आहे, आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन, पर्सनल इंटरव्ह्यू इज कंडक्टेड. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर्सची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, आणि डॉक्युमेंट्स काय काय प्रोसेस करायचे आहेत याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन यात देण्यात आलेली आहे. फी पाहू शकता. जनरल EWS आणि OBCसाठी 850 रुपये फी आहे GST, आणि SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी 175 रुपये फी आहे. सिलेक्शन प्रोसेससाठी ही वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट. या वेबसाईटवर जाऊन IBPSच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जे डॉक्युमेंट्स जे आहेत महत्त्वाचे इथे पाहू शकता. ऑनलाईन जो फॉर्म फिलअप आहे याच्यामध्ये बेसिक इन्फो आहे, फोटो अँड सिग्नेचर अपलोड आहे, डिटेल्स आहे, प्रिव्ह्यू आहे, अपलोड्स आहे, आणि शेवटी जे फी पेमेंट आहे ते करायचं आहे. या पद्धतीने ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. ती जी भरती आहे युनियन बँक ऑफ इंडिया यासाठीची 606 जागांसाठीची मॅनेजर पदासाठीची भरती, यासाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरती अपडेट्स, जास्तीच्या भरती अपडेट्स पाहण्यासाठी आणि दररोजच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.